लातूर लोकसभा मतदारसंघाच्या येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुसंवाद बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य, व्यासपीठासमोरील सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय ज्येष्ठ नागरिक आणि या वांजरवाडा परिसरातील मतदार बंधूंनो, सर्वप्रथम आमच्या या कुर्गेकर सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज मी तुमच्यासमोर तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे. मी डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे मागच्या 26 वर्षापासून लातूरमध्ये नेत्रसेवा देत आहे. या परिसरातील बरेच रुग्ण माझ्याकडे येत असतात आणि त्या आलेल्या रुग्णांना माझी थोडी बहुत ओळख नक्कीच असणार आहे. पण उमेदवार म्हणून पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्यांचा परिचय व्हावा, तुमचा उमेदवार तुम्हाला भेटावा, कळावा, तुमच्या परिसरातले प्रश्न आम्हाला काही लक्षात यावेत, या उद्देशानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एक प्राथमिक फेरीचा भाग म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. आणि या माध्यमातून सगळ्यांच्या भेटीगाठी होत असताना त्या परिसरातले प्रश्न असतील, अडचणी असतील, या समजून घेण्याचा पण त्यामागे एक मानस आमचा आहे. मित्रहो, ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षापासून सरकार चालवलं जात आहे, या 10 वर्षापासून चालवल्या जात असलेल्या सरकारला आता जाब विचारण्याची वेळ तुमची आमची आलेली आहे. तुम्ही जेव्हा सर्वसामान्य जनतेसमोर मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला द्या म्हणून जाल, तेव्हा आपल्याजवळ त्यांना का द्यायचं आहे आपणाला मतदान, या गोष्टीसाठी समोरच्यांना उत्तर देण्यासाठी आपणाला काहीतरी मॅनिफेस्टो पाहिजे. हा मॅनिफेस्टो तुम्हाला लवकरच सगळ्या पदाधिकाऱ्यांना, बूथ प्रमुखांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे लवकरच. आणि मी या निमित्ताने सांगू इच्छितो की जे सरकार आपण निवडून दिलं होतं त्या सरकारनं सगळ्या स्तरावर विशेषतः शेतकऱ्याची प्रचंड गळचेपी केलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची गळचेपी करत असताना त्यांचा आर्थिक स्तर टोटल म्हणजे निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न या सरकारनं केलेला आहे. या सरकारनं तुम्हाला सांगितलं होतं हमी भाव देऊ, हमी भाव दिला नाही. सरकारनं सांगितलं होतं तुमचं उत्पन्न दुप्पट करू, दुप्पट काय, अर्ध उत्पन्न झालंय आपलं, कारण भाव तेच राहिले आणि उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट झाला. या सरकारनं ज्या पद्धतीनं शेती उत्पादनासाठी लागणारी जी अवजारं आहेत, जे बियाणं आहे, जे औषधं आहेत, फवारणीसाठी लागणाऱ्या मशिनरी आहेत, त्याच्यासाठी लागणारं पेट्रोल डिझेल आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे टॅक्सेस वाढवून ठेवलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला 18 ते 28% टॅक्स आपणाला द्यावं लागतं. शेती व्यवसायाशी रिलेटेड असलेल्या गोष्टीचा टॅक्स हा कमी असावा किंवा नसावा अशी मागणी सर्व स्तरातून आता होताना दिसते. आणि भविष्यामध्ये आपणाला या गोष्टीसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे कर्जमाफीचा. त्यासाठी एक वेगळा आयोग नेमण्याची तयारी काँग्रेस पक्षानं दाखवली आहे. म्हणजे जो आयोग सरकारच्या आदेशानुसार चालणार नाही, तो एक वेगळा अभ्यास करेल आणि त्या आयोगानं रिकमेंडेशन केल्यानुसार मग सरकारला निर्णय घेणं भाग पडेल. अशा पद्धतीचं नियोजन काँग्रेस पक्षाने करण्याचं वचन मॅनिफेस्टोमध्ये आता दिलेलं आहे. सरकारनं या पीक विम्याचे जे प्रश्न आहेत, आता आपल्या भागामध्ये सगळा डोंगराळ भाग बराच असताना सुद्धा पीक विमा बऱ्याच भागामध्ये दिला गेला नाही. पीक विम्याच्या प्रश्नावर सुद्धा एक वेगळा आयोग स्थापन करण्याचं नियोजन येत्या, जर समजा काँग्रेस पक्षाचं सरकार आलं तर करण्याचं नियोजन त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना राहुल गांधीजींनी डिक्लेअर केलेलं आहे
की जर समजा सुशिक्षित बेरोजगारांनी त्याची नोंदणी केली तर तो ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षण घेतलेल्या क्षेत्रामध्ये 1 वर्षाची नोकरीची हमी दिलेली आहे. म्हणजे याचा फायदा काय होईल की आपल्याला 1 वर्षामध्ये कमीत कमी 1 लाख रुपये सर्टिफिकेट तुम्हाला मिळतील. त्या अनुभवाच्या बळावर तुम्हाला दुसरीकडे नोकरी शोधणं सोपं जाईल. म्हणजे अशा प्रकारचा विचार करून हे नियोजन या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. ह्या सरकारने सध्याच्या सरकारने म्हणजे हरकत नाही, कारण 2 कोटी नोकऱ्या वर्षाला देण्याचं आमिष आपल्याला दाखवण्यात आलं होतं. टोटल 10 वर्षामध्ये पण 2 कोटी दिल्या नाहीत. म्हणजे ह्या पद्धतीनं जे प्रत्येक स्तरावर भरपूर ॲडव्हर्टाईज करून आपणाला जी फसवणूक करण्यात आली त्या फसवणुकीचा जाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे. महिलांचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर प्रत्येकाला फक्त आश्वासनं देण्याचं काम या सरकारनं केलं. कुठलंच नियोजनबद्ध न्याय देण्याचं काम या सरकारने केलेलं नाही. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ असं जाहीर आश्वासन या पक्षाने दिलं होतं. कितीतरी आता 10 वर्षात किती कॅबिनेटच्या म्हणजे बैठक तसंच आहे. लिंगायत समाज प्रत्येक बाबीला फक्त आश्वासनं द्यायची, आश्वासनाची खैरात करायची, मनं जिंकायची आणि निवडणुकीमध्ये मतदान पदरात पाडून घ्यायचं. सगळ्या मीडियाची मुस्कटदाबी करण्याचं ह्या सरकारचं धोरण आहे. मीडिया हा लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे. मीडिया सगळा आता विकला गेलेला आहे. मॅक्झिमम न्यूज चॅनल हे अडाणी अंबानीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे बातम्या ज्या लावल्या जातात त्या टोटली यांच्या मनाप्रमाणे लावल्या जातात. दुसरी बाजू कधीच दाखवली जात नाही. म्हणजे एक प्रकारे हॅमरिंग करणं सतत त्या गोष्टीचं हे सतत चालू आहे. हुकुमशाही लादण्याचं काम हळूहळू म्हणजे सायलेंटली सध्या चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या मागच्या 2-2.5 वर्षात कुठलेच इलेक्शन घेतले गेले नाही. लोकशाहीमध्ये वेळेवर इलेक्शन होणं ही काळाची गरज असते. ही लोकशाहीची बेसिक गरज आहे. त्यामुळं मागच्या 2-2.5 वर्षात ज्या निवडणुका होणं अपेक्षित होतं त्या झाल्या नाही. या सगळ्यावर आपणाला वाचा फोडण्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. लातूर परिसरामध्ये MIDCचे विकास होणं गरजेचं आहे. MIDCचा विकास झाला तर आपल्या परिसरातील मुलांना काम मिळेल. आपणाला त्यासाठी धडपड करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर लढा